गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी। तर बघा मी कामावर निघाली आहे। तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि आज रविवारचा दिवस आहे, तर तुम्हाला शुभ रविवार। तर शनिवार रविवार कामावर मी जिथे जाते त्यांना सुट्टी असते, त्यामुळे मी शनिवार रविवार कामावर उशिरा जाते। आम्हाला तर सुट्टी नसते, पण त्यांना सुट्टी असल्यामुळे कसं आहे आम्हाला उशिरा जाण्याची मुभा असते। तर अशा प्रकारे मी कामावर पोहोचली आहे। आयडी कार्ड आहे माझ्या हातात। आता आयडी कार्ड वॉचमॅन काकांकडे जमा करेल आणि मी माझ्या कामाला सुरुवात करेल। तर सध्या माझ्याकडे दोन काम आहेत। ह्या टॉवर मध्ये येते मी काम करायला, तर जेवण बनवायचं काम करते मी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या कामावर आज संडे स्पेशल कुठली रेसिपी बनवते। तर पहिल्या घरी मी एंट्री केली आणि सगळ्यात आधी नाश्त्यासाठी अशा इडल्या केल्या, मस्तपैकी मऊ गोल अशा सॉफ्टशा इडल्या केल्या। इडल्यांबरोबर चटणी केली आहे, मस्त साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ही चटणी केलेली आहे। खोबरं आणि डाळ्या टाकून आणि मस्तपैकी मोहरी, कढीपत्ता आणि उडदाच्या डाळीची फोडणी दिलेली आहे। अशा प्रकारे नाश्ता झाल्याच्या नंतर हे जे काल मी जे बनवलेले मावाची पराठे बनवलेले म्हणू शकता तुम्ही, किंवा मावा पोळी म्हणू शकता तुम्ही, ती मावा पोळी परत आज बनवायला त्यांनी सांगितली, कारण काल बनवलेली मावा पोळी त्यांना खूप आवडली। तर जे आपले मोदक पेढे जे काही गणपतीचा प्रसाद उरला होता आणि गोड गोड खाऊन कंटाळा आला होता, तर हे माव्याचे जे पेढे आणि मोदक होते ते मी असे मोडले, कुस्करले त्याला आणि पुरण भरतो असं या पिठाच्या गोळ्यामध्ये भरून मस्तपैकी छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटल्या। त्याला मावा पोळी असं नाव दिलं, म्हणजे गोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर काहीतरी डिफरंट असं ही रेसिपी मी बनवली। मस्तपैकी पुरणपोळीसारखं असं भरपूर त्याच्यामध्ये हे मावा भरायचा आणि असे गोल गोल आणि छोटी छोटी मस्त पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर मी ही तुपामध्ये मस्तपैकी चांगली शेकलेली आहे। खरं तर छोट्या छोट्या लाटल्या तर आपण तळू पण शकतो, पण सध्या सगळे हेल्थ कॉन्शियस झाले, त्यामुळे तेल तूप साखर मीठ हे कमीच खाल्लं जातं। तर असं थोडं थोडं तूप लावून मी मस्त खरपूस भाजल्या होत्या, तर अशा गोल गोल मस्त लाटल्या होत्या मी आणि मग अशा 4-5 बनवलेल्या आणि जशा जशा बनवत होती तशा गरम गरम खायला खूप टेस्टी लागत होत्या। तर त्यांच्या इडली बरोबर हा गोड नाश्ता पण सुरू होता। तर मी आपल्या गरम गरम मस्तपैकी मऊ अशा माव्याच्या पोळ्या बनवत होती। तर अशा प्रकारे ह्या तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या साईजमध्ये खरपूस भाजून मी मावा पोळी बनवलेली आहे। तर काय होतं ना की आपल्याकडे उरलेला प्रसाद जो आपण बोलतो तो माव्याचा असतो, तो मग पेढे असू दे मोदक असू दे, तर प्रसाद वाया पण घालवायचा नसतो। प्रसाद असा कुठेही फेकता पण येत नाही, तर मग प्रसाद आपण असं काहीतरी करून त्याचा वापर करून खाल्ल्या पण जातो, पोटात पण जातो आणि कुठल्याच वस्तू वाया जात नाही आणि बाप्पाचा प्रसाद तर कधीच वाया नाही गेला पाहिजे। तर अशा प्रकारे मी पटापट ह्या मावा पोळ्या करून घेतल्या, कारण मला दुपारचा लंच पण बनवायचा होता आणि आल्यापासून माझा अजून ब्रेकफास्टचीच तयारी चाललेली। तर इडली आणि चटणी झाल्याच्या नंतर मावा पोळ्या केल्या आणि त्यांना गरम गरम नाश्ता दिला। त्याच्यानंतर मी आपल्या भाकरीची तयारी करायला घेतली। तर हे ज्वारीचं पीठ आधीच मी मळून ठेवलेलं मावा पोळी करायच्या आधी, कारण तवा गरम असल्यावर मग पटापट ह्याच तव्यावर या पोळ्या झाल्याच्या नंतर मी भाकरी करणार होते। तर ह्या पोळ्या झाल्या माझ्या आणि मग मी घेतल्या भाकरी थापायला। तर तुम्ही बघू शकता पोळ्या किती छान दिसत आहेत आणि खरंच खूप टेस्टी लागतात, खरपूस भाजायच्या आणि मावा पोळी खूप टेस्टी लागते। तर अशा प्रकारे मावा पोळी झाल्याच्या नंतर मी पटापट भाकरी थापायला घेतल्या। तर ह्या ज्वारीच्या भाकरी आहेत, तर भाकरीमध्ये माझा स्पीड आहे त्यामुळे मला वेळ लागत नाही। तरी पण संडे स्पेशल म्हटलं की पूर्ण स्वयंपाक असतो, शिवाय नाश्ता असतो, सगळे घरात असतात, कोण ना कोण पाहुणे येणार असतात, त्यामुळे काम जास्त असतं। शनिवार रविवार सर्वांना सुट्टी असते, पण आम्हाला तर एक्स्ट्रा काम असतं, त्यामुळे मुद्दाहून हा शनिवार रविवारचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, जेणेकरून तुमच्या घरी जर कोण कामवाली येत असेल तर प्लीज तिला समजून घ्या की किती ती म्हणजे आपल्याला एक घरचं काम करायला कंटाळा येतो, पण ती एवढ्या घरचं काम करून पण हसतमुखाने सगळं तुमच्या घरचं करत असते। तर अशा प्रकारे पहिली भाकरी थापून झाली, तव्यावर टाकली आणि त्याला पाणी लावलं वरच्या बाजूला आणि दुसरी भाकरी थापायला घेतली। माझा हात पिठाचा असल्यामुळे सारखं तुम्हाला मोबाईलवर दाखवता येत नाही, कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, मी मोबाईल समोर लावला आहे आणि तुम्हाला दाखवते। तर बघा दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन मी ही भाकरी दाखवते कशा प्रकारे मी भाकरी शेकत आहे। तर मस्तपैकी टम्म अशा माझ्या भाकरी फुगतात। ह्या घरामध्ये म्हणजे काय, इथे मी जिथे काम करते ना त्यांना अशा छोट्या छोट्याच भाकरी आवडतात,
पण जेव्हा मी घरी भाकरी करते ना तर अगदी तवा भरून अशा मोठ्या मोठ्या भाकरी करते, म्हणजे एकच भाकरी खाल्ली की पोटच भरलं पाहिजे. पण कामावर तसं चालत नाही. कामावर आपल्याला त्यांच्या हिशोबाने त्यांना आवडेल असं स्वयंपाक करावा लागतो. तर अशा प्रकारे दुसरी भाकरी पण शेकून झाली आणि मी अशा पटापट सगळ्या भाकरी करून घेतल्या. तर भाकरी झाल्याच्या नंतर बाजूला तुम्हाला कढईत जर दिसला असेल तर मी वाटण भाजून ठेवले. आपल्याला शेवेची भाजी करायची आहे, तर शेवेची भाजी पण मला ह्याच्यानंतर करायची आहे. शिवाय मी एका गॅसवर कुकर पण लावलेला आहे वरण भाताचा. तर डाळीला पण फोडणी द्यायची आहे. तर डाळीला आपल्याला नॉर्मल डाळ नाही करायची आहे, रस्सम म्हणजे सांबार टाईप आपल्याला डाळ करायची आहे. तर आता अशा पटापट मी भाकरी एकाच हाताने थापते आणि भाकरी थापून झाल्याच्या नंतर पटापट शेकून घेते. तर अशा करून माझ्या सगळ्या भाकरी झाल्या. शेवटची भाकरी पण पटकन शेकून घेतली आणि त्यानंतर मी बनवलेली आहे शेवची भाजी. तर तुम्ही बघू शकता मी कढई रिकामी केलेली आहे, कारण मला भांडी पण घासायची असतात. इकडे मला जेवणाबरोबर भांड्याचं पण काम आहे, ते मला भांड्याचे वेगळे पैसे देतात. तर अशा प्रकारे मी शेवची भाजी बनवलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी वाटण वगैरे करून शेवची भाजी बनवली. त्यानंतर ही डाळ बनवलेली आहे, ओलं नारळ खवलेलं नारळ घालून मस्तपैकी ही सांबारसारखी डाळ बनवलेली आहे. त्यानंतर बनवलेला आहे कुकरमध्ये मस्तपैकी मऊ असा भात. यांना कुकरमधला भात आवडतो म्हणून ह्यांच्याकडे मी भात कुकरमध्ये करते. दुसऱ्या कामावर त्यांना कुकरमधला भात नाही आवडत, मग त्यांच्याकडे मी भांड्यात भात करते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत. तर भाकरी झाल्याच्या नंतर ह्या पोळ्या ज्या नाश्ता करून उरलेल्या त्या मावा पोळी आहे ह्या, तर माव्याच्या पोळ्या पण झालेल्या आहेत आणि आधी मी इडली आणि चटणी तुम्हाला दाखवलेलीच आहे. तर अशा प्रकारे इकडची आज सगळा स्वयंपाक होता. सगळं जेवण झालेलं आहे. सगळं जेवण भांड्यांमध्ये काढून कढया वगैरे रिकामी केल्यात, भांडी घासलेली आहेत, किचन गॅस क्लीन केलेला आहे. आता मी जाणार आहे दुसऱ्या घरी, पण त्याआधी आठवणीने गॅसचं मेन नॉब बंद करून मी निघते दुसऱ्या घरी. तर दुसऱ्या घरी मी तुम्हाला आता दाखवणार आहे की मी काय बनवते. तर पहिल्या घरचं काम तर आपले संपलेलं आहे. तर आता मी चालली आहे दुसऱ्या घरी. तर त्यासाठी मी लिफ्टसाठी थांबलेली आहे. तर लिफ्टने मी पोचली दुसऱ्या घरी. तर दुसऱ्या घरची बेल दाबली, घरात एंट्री केली. तर इकडे पण आज साऊथ इंडियन डिश होती. तर इकडे मी बनवलेले आहेत मस्त पातळ एकदम डोसे. तुम्ही बघू शकता किती पातळ असे डोसे बनवलेले आहेत. ह्यांना पातळ क्रिस्पी असे डोसे आवडतात. त्यानंतर सांबार बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी तडका टाकलेला आणि हेच भांडं ठेवलेलं सांबारसाठी. तर सांबार बनवलेला आहे. डोसे गरमागरम उतरवते आणि त्यांना देते. चीज टाकून ज्यांना पाहिजे त्यांना चीज टाकून देते, ज्यांना विदाऊट चीज पाहिजे त्यांना विदाऊट चीज. त्यानंतर ही बटाट्याची भाजी आहे, म्हणजे मसाला डोसा बनवते ना मी, त्यासाठी हा ढोश्याची बटाट्याची भाजी जी आपण करतो ती आहे. चटणी पण बनवलेली आहे लाल आणि पांढरी, पण चटणीच्या बाउल मी बाहेर मॅडमना दिलेत कारण त्यांचा नाश्ता सुरू आहे. अशा प्रकारे माझं इकडचं काम संपलेलं आहे. तर दोन्ही कामं करून मी आता घरी चालली आहे. तर तुमच्यासमोर सकाळी 8 वाजता मी घरातनं निघालेली, 1 वाजला आणि मी आता घरी चालली आहे. तर आज मला एवढा उशीर झालाय, परत घरी जाऊन घरची ड्युटी करायची. तर सगळ्यांचा सुट्टीचा असणारा दिवस आमच्यासाठी असा असतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.